आज आपण अगदी झटपट म्हणजे 10 ते 15 मिनिटात सोप्या पद्धतीने मस्त रसरशीत नारळाची वडी करणार आहोत. वडी एकदम परफेक्ट होते, अजिबात चिवट किंवा चिकट होत नाही. तर ही वडी करण्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये एक चमचाभर साजूक तूप घातलं आहे. यामध्येच मी एक कपभर नारळाचा कीस घालते. इथे मी नारळ खवून घेतला आहे, पण त्याऐवजी तुम्ही नारळाचा असा पाठीकडचा भाग काढून मिक्सरमधनं फिरवून घेऊ शकता. त्यामुळे कीस अगदी पांढरा शुभ्र होतो आणि त्यामुळे वड्याही पांढऱ्या शुभ्र होतात. आता हा खोबऱ्याचा कीस आपण 1 मिनिट परतून घेऊया. 1 मिनिट परतल्यावर यामध्ये मी आता अर्धी वाटी साखर घालते. 1 वाटी खोबऱ्याच्या किसासाठी इथे मी अर्धी वाटी साखर वापरली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर वितळेपर्यंत आपल्याला हे असं सतत ढवळत राहायचं आहे. साखर वितळली की यामध्ये मी आता अर्धी वाटी मिल्क पावडर घालते. मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही दूधही घालू शकता, पण दूध आटायला बराच वेळ लागतो म्हणून मी इथे मिल्क पावडर वापरली आहे. मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही अर्धी वाटी दुधावरची सायही घालू शकता. आता मिल्क पावडरच्या गुठळ्या होऊ नये म्हणून यामध्ये मी 2 चमचे दूध घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे. म्हणजे याचा छान गोळा होईपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. मिश्रण थोडं ओलसर असतानाच यामध्ये मी पाव चमचा वेलची जायफळ पूड घातली आहे. अजून 2-1 मिनिट शिजवल्यावर मिश्रण बऱ्यापैकी कोरडं झालं आहे, पॅनपासून सुटायला लागलेलं आहे. आता वड्यांसाठी आपल्याला जसं मिश्रण हवं आहे तसं हे व्यवस्थित शिजलं आहे की नाही कसं ओळखायचं, तर एका ताटलीमध्ये मी थोडं मिश्रण काढलं आहे. थोडं गार झाल्यावर याची अशी हाताने गोळी होते की नाही बघायची. बोटांना मिश्रण अजिबात न चिकटता याची जर अशी व्यवस्थित गोळी तयार झाली तर समजायचं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजलं आहे. आता एका ट्रेमध्ये मी बटर पेपर घालून ठेवला आहे. यामध्ये हे मिश्रण घालते. मुद्दामच मी ट्रे छोटा घेतला आहे कारण आपल्याला ही जी वडी आहे ती खूप पातळ करायची नाही आहे. ही अशी थोडी गुबगुबीत वडी असेल तर छान लागते. ट्रेच्या ऐवजी तुम्ही एखाद्या ताटाला थोडासा तुपाचा हात लावून ग्रीस करून ठेवू शकता. मिश्रण थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला ही वडी कापून घ्यायची आहे. या वड्या तर अगदी झटपट होतातच, पण याहीपेक्षा सोप्या पद्धतीने मायक्रोवेव्हमध्ये या नारळाच्या वड्या कशा करायच्या याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता 2 तास या वड्या आपण अशा सेट होऊ द्यायच्या आहेत. तर 2 तास झाले आहेत. वड्या अगदी परफेक्ट सेट झाल्या आहेत. बटर पेपर लावल्यामुळे वड्या अगदी सहज वेगळ्या करता येतात. पुन्हा एकदा वड्यांना थोडा कट देऊन घेते. तर इथे आपल्या अगदी झटपट मस्त चवीच्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. या वड्यांमध्ये आपण मिल्क पावडर घातल्यामुळे या वड्यांना अगदी खवा घातल्यासारखी चव येते. वड्या चवीला खूपच छान लागतात, अगदी परफेक्ट होतात. वड्या नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी नक्की फॉलो करा.